नागपूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्तचा उत्सव आता सुरू झालाय आणि श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने मोठ्या उत्साहात कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। पारंपरिक वेशभूषा केलेली आहे आणि अनेक तरुण तरुणी या पारंपरिक वेशभूषेत पालखी सोहळ्यात सहभागी झालेले आहेत। प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महाराजांना दुग्धाभिषेक केला जाऊन या सगळ्या कार्यक्रमाची सुरुवात होतीये। आपण आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याकडे जाऊयात। जितेंद्र, काय नेमकं या तरुण तरुणींमध्ये आजच्या या शिवजयंतीच्या विशेष सोहळ्यामध्ये सहभागी होताना उत्साह पाहायला मिळतोय? नक्कीच रिद्धी, आज शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती साजरी करण्यात येते आणि त्यानिमित्ताने नागपूरच्या महाल येथील गांधी गेट परिसरातील शिवाजी पुतळा चौक आहे। या शिवाजी पुतळा चौकामध्ये सकाळपासूनच जो आहे तो तरुणाई असेल किंवा नागरिकांचा असेल मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येत आहे। सकाळी जी सुरुवात झालेली आहे ती पालखी उत्सवाने सुरुवात झालेली आहे। शिवाजी महाराजांची पालखी काढण्यात आली, त्यानंतर जे ढोल ताशा पथक आहे त्यांनी आपली एक सादरीकरण केलेलं आहे। आता दुसरं एक ढोल ताशा पथक आहे ते मोठ्या प्रमाणात आपली इथं सादरीकरण करणार आहे। त्याचबरोबर जर आपण बघितलं तर नागरिक जे आहेत म्हणजे त्यात मग लहान मोठे असतील किंवा तरुणाई असेल मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले, पारंपरिक वेशभूषेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि शिवकालीन क्रीडा प्रात्यक्षिके असो किंवा ढोल ताशा पथकं असो हे आपापलं सादरीकरण करणार आहेत। काही गणमान्य व्यक्ती देखील इथे येणार आहे। शहरातील जे प्रसिद्ध व्यक्ती असतात किंवा जे विविध संघटनांतर्फे शिवाजी महाराजांना इथे अभिवादन करण्यात येणार आहे, मानाचा मुजरा करण्यात येणार आहे। राजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने इथे वेगवेगळ्या आयोजन जे आहे त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आता थोड्याच वेळात पुन्हा एकदा ढोल ताशा पथक असेल किंवा सादरीकरण असेल तेच दाखवण्यात येणार आहे। दरवर्षी इथे मोठ्या प्रमाणात उत्साह साजरा करण्यात येतो। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जो राज्याभिषेक सोहळा समिती आहे त्या समितीतर्फे हा उत्सव साजरा करण्यात येतो आणि मोठ्या प्रमाणात जी तरुणाई खास करून आपल्याला दिसून येत आहे ती तरुणाई इथे मोठ्या प्रमाणात आल्याचं आपल्याला दिसून येत आहे। जवळपास 9 ते 10 वाजेपर्यंत हा कार्यक्रम असा सुरू राहणार आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा उत्साह आपल्याला नागपुरातही पाहायला मिळत आहे। रिद्धी जी, अगदीच। आणि त्याच्यामुळे आता हे जे वादन सुरू होत आहे या सगळ्या कार्यक्रमामध्ये पारंपरिक वेशभूषेत तरुणी जे सहभागी झालेले आहेत हा उत्साह अगदी दिवसभर नागपूरमध्ये निश्चित पाहायला मिळेल, कारण विविध कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन या निमित्तानं निश्चित दिवसभर केलेलं असेल। सध्याची ही दृश्य आपण नागपुरातली पाहतोय। नागपुरात सुद्धा शिवजयंतीचा हा मोठा उत्साह पाहायला मिळतोय। ढोलताशा पथक इथं आलेलं आहे आणि या ढोलताशाच्या गजरात शिववंदना करत, शिवगर्जना करत आता हा उत्सव सुरू होतोय। नागपुरातली ही दृश्य आहेत ढोल ताशा पथकाच्या सगळ्या वादनाची। शिवजयंती उत्साह साजरा करत असताना ढोल ताशा पथक सुद्धा इथं दाखल झालेलं आहे आणि असंख्य तरुणींची जमलेली ही गर्दी आपण सध्या दृश्यांमध्ये पाहतोय। छत्रपतींना मुजरा करण्यासाठी आजच्या शिवजयंतीच्या या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी सगळे तरुणी इथं जमलेले आहेत आणि संपूर्ण राज्यभरात देशभरात हाच उत्साह शिवजयंतीनिमित्त आज पाहायला मिळणार आहे। विविध ठिकाणी साहसी खेळांचं प्रदर्शन केलं जातंय। शिवजन्म सोहळा असल्यामुळे छत्रपतींच्या
जन्माचा आनंद साजरा करण्यासाठी पाळणा गायला जातोय। त्याच अनुषंगाने अनेक कार्यक्रमांचं अनेक उपक्रमांचं आयोजन सुद्धा आज दिवसभरात ठिकठिकाणी करण्यात येतं। सध्याची दृश्य नागपुरातली आहेत। भव्य रांगोळी काढलेली आहे आणि ढोल ताशा पथकाचं वादन सध्या नागपुरात सुरू आहे।